चांगली करतायत आणि त्याचबरोबर त्यांनी रोहितवरती जास्त विश्वास दाखवलाय, तेही चांगली कामगिरी करतात या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला गेलं तर समोरच्या टीममध्ये एसन कलेक्शन, अमित धसाडे अँड कंपनी म्हणजेच नितेश मालुरे असतील, त्याचबरोबर अल्केश शिगवन असतील, चांगल्या पद्धतीची कामगिरी तेही मैदानाच्या आतमध्ये करतायत. यस पंचांना देखील विनंती आपण करूयात, आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर या सेमीफायनलच्या मॅचसाठी 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळणं कंपल्सरी असणार आहे, अन्यथा तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. याची देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. आयोजकांची सूचना येते आणि ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून करतोय. एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. या पहिल्या पर्वाचा मानाचा करंडक हा कोणाच्या नावावरती जाणार, त्यासाठी चाललेल्या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर आपण विनंती करूयात की आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करून घ्यायची आहे. लगेच इथून पुढे आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. सेमी फायनलची मॅच, एक संघ मिळालाय तो म्हणजे श्री जगदंब फायटर्स इंदापूरचा संघ. आता इथून पुढे 2 संघामध्ये रेस लागली आहे. फायनलची तिकीट ही कोणाला मिळणार? एका साईडला श्री समर्थ कृपा कुरवड्याचा संघ म्हणजे अजयजी बोनकर साहेब, त्याचबरोबर महेंद्र शेट्टी वाडवळ साहेब यांच्या मालकीचा संघ. तर दुसऱ्या साईडला विचार केला तर एस एन कलेक्शन गोरेगाव म्हणजेच नितेशजी तलवडकर साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ मालकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणारच आहेत. त्याचबरोबर दोन्ही संघांच्या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. या मॅचसाठी पंचांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. एक महत्वाची मॅच, मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये भेटीला आली आहे. एका टीमकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे, एका टीमकडे गोलंदाजीचा आपल्याला भरणा पाहायला मिळते. त्यामुळे चांगल्या दर्जाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका साईडला विचार केला तर ओडगाव कोण गावाला बिलॉंग करणारे अल्केश शिगवन पाहायला मिळतील, तर त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील नागाव गावाला बिलॉंग करणारे अजय सत्वे हे खेळपट्टीवरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. बॉन्ड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी नावे गावाला बिलॉंग करणारे अष्टपैलू खेळाडू, 15 वर्षापेक्षाही अनुभव असणारा टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळाडू रोहित गमरे बाउंड ट्रॅक वरती पंचांचा ग्रीन सिग्नल इथं पाहायला मिळतोय. सेमी फायनलचा हा थरार आपण पाहतोय आणि याच्यानंतर आपण पाहतोय ती म्हणजे शेवटची मॅच असणार आहे फायनल. परंतु ही मॅच फार महत्वाची आहे. संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजरा या मॅच कडे पाहायला मिळतात. महत्वाची मॅच, सामन्याला सुरुवात, पहिला बॉल, सेमीफायनल मॅच. ओहो, पहिला बॉल आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला फटका आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने केला, एक डाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न वेगाने तिथे झालाय आणि पहिल्या बॉल वरती आपण पाहतोय 2 धावा या अगदी धावून काढताना पाहायला मिळतोय. 6 षटकांच्या लढत असणार आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत, एक लॉंगॉनला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर एक स्क्वेअर लेग रिझनला 30 सर्कलच्या बाहेर एक खेळाडू 2 मैदानाच्या आपण पाहतोय. रोहित गमरे याही खेळाडूची चर्चा राहिली आहे संपूर्ण विभागामध्ये. षटकातील पुढचा बॉल, ओहो, यावेळी आपण पाहतोय आडव्या बाटने खेळायचं होतं, अक्रॉस द लाईन बॉल आउटसाइड डी ऑफ होता आणि त्याच्यानंतर मग ऑन साइडला खेचायचं होतं, परंतु त्याच्याही नंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये महेंद्र अंधेरे आहेत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा जरूर आला, त्याच्यानंतर डॉट बॉल, खोलवर टप्पाचा बॉल पाहायला मिळतोय. याही वेळेला आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने खेळून काढायचं होतं, परंतु त्याही वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता या मॅच फार महत्वाच्या असणार आहेत. इथून एक एक चूक आहे ना ती तुम्हाला फायनलच्या रेस पासून दूरवर घेऊन जाऊ शकते. पुढचा बॉल, यावेळी आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने पंच आमच्याकडे वळतात. बाळा इकाळे सर, मॅन फ्रॉम कल्याण, व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये, टीमची धाव संख्या धपकवरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. याही वेळा आपण पाहतोय फटका फसला हवेमध्ये आहे, खेळाडू वेगवान येतील, कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. एक धाव होती, दुहेरीमध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळाल्या. अजय बोनकर मला वाटतं तिथे होते आणि त्याच्यानंतर मग ती कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर फलंदाजी करत असताना आपण पाहतोय ते म्हणजे अजय सत्वेला इथून पुढे जीवनदान मिळालंय. टीमची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने पाहायला मिळते म्हणजे जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. बराचसा प्रेक्षक वर्ग आता आपल्याला या स्पर्धेमध्ये भेट देताना पाहायला मिळतोय. त्यांना माहिती आहे मानाची स्पर्धा आहे आणि हा पहिला करंडक कोणाच्या नावावरती जाईल तेही त्यांना पाहायचं आहे.
ओहो, हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने खेळला फटका, खेळाडू तिथे नाहीयेत, वेगाने धावते आहेत डीप मिडफील्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेमीफायनल मॅच मधील हा पहिला चौकार. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने आपल्याला 12 मिनिटे जाऊन पोहोचली, ती म्हणजे 9 या आकड्यावरती. आता इथून पुढे चांगल्या दर्जाचीच बॅटिंग करावी लागणार आहे अजयला देखील. ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये थोडंसं पहिलं स्ट्रगल करत होता, परंतु ही मॅच फार महत्वाची आहे. अल्केशने देखील चांगली कामगिरी केली आहे आणि त्यामुळे आघाडीची जोडी ही आता चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. रोहित वरती हल्ला चढवला, चौकार आलाय. टीमची धावसंख्या 9 आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल खोलात टाकला होता, याही वेळा आडव्या बॅटने केलेला फटका. त्यावेळी आपण पाहतोय खेळाडू तिथे आहेत आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे कंप्लीट करताना पाहायला मिळतील. 6 बॉलचा खेळ इथून पुढे समाप्त झालाय. एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या ही तपावरती पाहायला मिळाली, जाऊन पोहोचली, ती म्हणजे 10 या आकड्यावरती. इथून पुढे 5 षटकांचा खेळ बाकी असणार आहे आणि आता 5 षटकामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग होईल, परंतु त्याही पलीकडे जर पाहायला गेलात तर मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ही कोणाच्या नावावरती जाईल तेही आपल्याला पाहायचं आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोणतं तरी एका ग्रामीण खेळाडूला इथे पाहायला मिळेल, ज्या खेळाडूची चांगली दमदार बॅटिंग असेल, गोलंदाजी असेल आणि चांगला एकदम परफॉर्मन्स असेल, जास्त पॉइंट असतील, त्याच्या नावावरती बाईक आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक दुसरा आपण हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. वाघोसी गावाला बिलॉंग करणारे रोहन वारिक मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे दाखल होताना पाहायला मिळतील. आघाडीची जोडी अजून एक खेळपट्टीवरती आहेत. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये विचार केला तर एक कॅच ड्रॉप झाली होती आणि त्याच्यानंतर मग अगदी अजयने 7 धावा त्याच्या माध्यमातून जोडला गेला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. 10 धावा धपकवरती आहेत. षटक क्रमांक दुसऱ्याला इथून पुढे होईल प्रारंभ. बरेच षट गोगावले. विशालभाई टेंबे एंड कडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिला बॉल हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह करताना बामी याला कव्हरच्या दिशेने ढकलून काढले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. अजयला माहिती आहे उजव्या हाताच्या फलंदाजाला खेळपट्टीवरती आणणं, स्ट्राईक एंड वरती आणणं हे फार गरजेचं होतं आणि तेच त्याने पहिल्या बॉल वरती केलं. टीमची धावसंख्या धपकवरती बामी आली, ती म्हणजे 11 या आकड्यावरती आपण पाहतोय. 11 धावा धपकवरती आहेत. अल्केश शिगवन ओडगाव कोण गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. याही खेळाडूची चर्चा काल संपूर्ण दिवसभरामध्ये राहिली होती. मग ती गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा मग क्षेत्ररक्षण असो, तिन्ही युनिट मध्ये चांगली दमदार कामगिरी केली आहे. पहिला बॉल आपण पाहतोय जिथे अल्केश फेस करत होते, लिव्ह केलाय. त्यांना असं वाटलं होतं वाईट बॉल आहे की काय, परंतु आतमध्ये बॉल होता. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे येताना पाहायला मिळतोय टीमची धावसंख्या थांबली 11 या आकड्यावरती. पहिला डॉट बॉल अल्केशने इथे खेळलाय. षटकातील पुढचा बॉल खोलात टाकला होता, फटका फसलाय. स्वतः महेंद्र अंधेर येताना पाहायला मिळतील. यश त्यांच्या मागे, तिथे टिपलाय झेल संपलाय. अल्केश शिगवनचा खेळ. पहिला धक्का, बिग ब्लो. अल्केश शिगवन इथून पुढे मैदानाच्या बाहेर विकेट. थँक्यू. आपल्याला विकेट येताना पाहायला मिळाली. अल्केश शिगवन या मॅच मध्ये तितकीशी चांगली दमदार कामगिरी नाही करू शकले आणि त्याच्यानंतर मैदानाच्या बाहेर घेत जाताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या धक्काचा विचार केला तर अगदी 11 धावसंख्येवरती ही पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एसएन कलेक्शन गोरेगाव या टीम कडून आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे पळसगावाला बिलॉंग करणारे रुपेश कोंडविलकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती बाउंड ट्रॅक वरती रोहनच्या नावावरती आता पहिली विकेट या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती रुपेश दाखल झालेत. षटकातील आपण पाहतो राईट मोड विकेटने हा पुढचा बॉल हो कोला टाकला होता. याही वेळी आपण पाहतो अलकातने ढकलून काढले समोरच्या दिशेने. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आहे. आल्या स्ट्राईक तिथे रोटेट झाली आहे. एंड आपला बदलला गेलाय आणि आता पुन्हा एकदा डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजय सत्वेला स्ट्रायकिंग एंड वरती आणलाय. त्यांच्याही बॅटमधून एक चौकार आलाय.
टीमची धावसंख्या धाबावरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 रन विथ लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. अद्यापर्यंत रोहनची चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहतोय. ओहो, याही वेळेला फक्त दिशा देण्याचं काम पाहायला मिळतोय. आउटफील्ड थोडीशी तिथे खराब पाहायला मिळाली. बॉल तिथे थांबला गेला आणि याही वेळेला जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळते. सिंगल डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. आता इथून पुढे चौकार षटकांचा पाऊस इथे पाडावा लागेल, कारण की समोरच्या टीम मध्ये महेंद्र आहेत आणि त्यामुळे तुम्हाला धावा बनवणं हे फार गरजेचं असणार आहे. षटकातील आपण पाहतो म्हणजे पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा पुढचा बॉल खोलात टाकला होता, समोरच्या दिशेने खेळून काढले फटका. खेळाडू तिथे आहेत. लॉंग ऑफला कोणतीही चूक करत नाहीये. टीपलाय खेळ संपलाय. आणखीन एका बॅटरचा खेळ. रुपेश कोंडविलकर बॅक टू दी डग आउट. मी पुन्हा एकदा लक्ष वेधन श्री समर्थ कृपा गुरवडे या टीमचं, परंतु गोलंदाजी काय राहिली आहे. वाघोसे गावाला बिलॉंग करणार रोहन वारिक बाउंड ट्रॅक वरती आले. 3 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 विकेट आपल्या नावावरती येताना पाहायला मिळाल्या. रोहन वारिक चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला रोहित गंभीर याने. त्यानंतर मग रोहन आले. रोहनने धावा खर्च केला तर फक्त 3 आणि 2 विकेट आपल्या नावावरती येताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. भांडारी गावाला बिलॉंग करणारे नितेश मालोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांच्या समवेत आपण पाहतोय नागाव गावचे खेळाडू अजय सत्वे आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय वडगर गावाला बिलॉंग करणारे आदित्य कालप मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तेही सज्ज होतील. 12 बॉलचा खेळ अद्यापर्यंत समजा टीमची धावसंख्या 13 पाहतोय. षटक क्रमांक 3ला होतोय प्रारंभ. पहिला बॉल ऑन ट्रॅक. पहिला बॉल आपण पाहतोय ऑन साइडला मारायचं होतं. समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे रोहित आहेत लॉंग ऑनला. फेकी केली गेली. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धपकवरती पाहायला मिळेल तिथे म्हणजे 14 या आकड्यावरती आपण पाहतोय. इथून पुढे कुठेतरी आता धावा थांबल्या आहेत. त्याचबरोबर 2 विकेट देखील मैदानाच्या बाहेर गेले आहेत. रुपेश आणि त्याचबरोबर अल्केश मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नितेश आणि त्याचबरोबर अजय हे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आता इथून पुढे आक्रमकता दाखवावी लागेल. अग्रेशन मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. चौका षटकार मारावे लागतील. हो, कोलाचे आपला पाहायला मिळतोय. एच अँड टेकन. बॅटर हॅज बीन डिपार्ट्स. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 नितेश मालोरे हे खेळाडू इथून पुढे मैदानाच्या बाहेर.
पुन्हा एकदा मी लक्ष वेधून पण पुन्हा एकदा फिल्डिंग युनिटमध्ये यायचंय. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं सिंगल आली, त्यानंतर मग दुसऱ्या बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळाली आणि आता पुढे आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे तिसऱ्याही बॉलवरती विकेट प्राप्त होताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर सौरभजी शिंदे यांच्या मदतीतून अमितने लगातारचे 2 षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. न्यू पार्टनर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन दाखल झालेत. बांधारी गावाला बिलॉंग करणारे अमित धसाडे मैदानाच्या आतमध्ये टीमचे कर्णधार. आता इथून पुढे डावाला सावरावं लागेल. हो हो, यावेळी पण पाहतोय वाईट बॉलचा इशारा येताना पहा मिळतोय. अतिरिक्त धाव इथे पुढे जोडली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती आपण पाहतोय. जर हॅट्रिक या बॉलवरती विकेट घेतली तर राम शेगुण यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बाउंड ट्रॅक वरती आदित्य कलब हलक्या हाताने ढकलून काढले. अमितला देखील माहिती आहे आदित्य चांगल्या लय मध्ये आहे आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, त्यामुळे कुठेतरी मला इथे सिंगल काढणं फार गरजेचं आहे आणि त्या कारणाने आपल्याला पाहायला मिळाली सिंगल मिळाली. टीमची धावसंख्या तबक होती 16 या आकड्यावरती 16 रन. 16ला 3 सध्याची परिस्थिती 3 का 4 16ला 4 सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 विकेट मैदानाच्या बाहेर गेले आहेत आणि अद्यापचं षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती अद्याप पर्यंत पाहायला मिळते आहे. काय गोलंदाजी राहिले. रोहन असतील, त्याचबरोबर आदित्य असतील. पुढचा बॉल हो हो हो, याही वेळेला कोला टाकला होता. परफेक्ट यॉर्कर विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल फलंदाजांना अगदी स्तब्ध उभं ठेवण्याचं काम करतोय आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आता आत्मविश्वास आहे तो कुठेतरी उंचवताना पाहायला मिळत आहे. बॉडी लँग्वेज विचार केलात ना तर श्री समर्थ कृपा करोडे या टीमची अगदी आपल्याला चांगली पॉझिटिव्ह पाहायला मिळते, कारण विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. परंतु इथून पुढे चौकार षटकार आला तर मग इथून पुढे कमबॅक होऊ शकतो. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने केलेला फटका तिथे खेळाडू आहेत. बॉल उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. व्हेरी मच नीडेड चौकार. थँक्यू. या चौकाराची खऱ्या अर्थाने गरज होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक घेतला जरूर जातोय, परंतु आपण पाहतोय या मानगाव तालुक्यामधील एक दमदार दर्जेदार स्पर्धा, ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आमची संपूर्ण टीम, मग ते वैभवदा अध्यक्ष असतील, संस्थापक भाई दसोते असतील, उपाध्यक्ष सत्यजी भोसले असतील, नंदूशेठ वाडवल असतील, यांची संपूर्ण टीम त्यांनी घेतलेली ही मेहनत आपण पाहतोय आणि एक मोठा प्लॅटफॉर्म या ग्रामीण खेळाडूंकरिता आपल्याला पाहायला मिळाला. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 70,000 रुपये आणि त्याचबरोबर बाईक हे विशेष आकर्षण इथे राहिले आणि त्याचबरोबर विजेता संघ मालक याच्यासाठी देखील आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सोन्याची चैन. तेही आता आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायचं आहे. अगदी शेवटाकडे आपण येतोय. ड्रिंक्स पेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे दोन्ही टीम्स आता काहीतरी मीटिंग घेतील, तिथे विचारपूस करतील आणि कशा पद्धतीची बॅटिंग आता करावी लागेल ना तेही आता आपल्याला पाहावं लागणार आहे. टीमची धावसंख्या पण पाहतो आपण करतो ती म्हणजे 20 या आकड्यावरती 20 रन. 18 बॉलचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 20 पाहतोय. अमित दसाडे आपल्याला स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतील. सौरभजी शिंदे यांच्याकडून षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल 2 षटकारासाठी. अमितकडे बराचसा टॅलेंट आहे आणि त्याचबरोबर आता टॅलेंटचं प्रात्यक्षिक या संपूर्ण मानगावकरांना द्यावं लागणार आहे, कारण का प्लॅटफॉर्म फार मोठा आहे आणि मॅचही फार मोठी पाहायला मिळते आहे. सेमीफायनल क्रमांक 1 एकमेव सेमीफायनल या स्पर्धेची आपण पाहतोय आणि ती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समोर बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय नावे गावाला बिलॉंग करणारे पुन्हा एकदा रोहित गमरे हे दाखल होताना पाहायला मिळतील. समोर अमित आहेत, एक यंग टॅलेंट आणि त्याचबरोबर समोर जर पाहायला गेलं तर रोहित गमरे बराचसा अनुभव आहे. ते आता बाउंड ट्रॅक वरती सज्ज होतील. टीमची धावसंख्या 20 आपण पाहतोय. 20ला 4 सध्याची परिस्थिती. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका आपण पाहतोय. टायमिंग तितकंसं नाहीये. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाली. पहा या इनिंग मध्ये विचार केलात ना तर चौकार षटकार तितकेसे पाहायला मिळत नाहीये. अगदी विचार केलात ना तर फक्त आणि फक्त 2 चौकार
हे मैदानाच्या आतमध्ये या इनिंग मध्ये पाहायला मिळाले आणि त्यामुळे टीमची धावसंख्या थांबली आहे ती म्हणजे 19 आकड्यावरती 21 टीमची धावसंख्या थांबली आहे. धावा बनवावे लागतील. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथ्याला सुरुवात झाली आहे म्हणजे इथून पुढे अजूनही 17 धावांचा खेळ बाकी आहे. 17 मध्ये जवळपास 35 ते 40 धावा बनवाव्या लागतील. याही वेळेला आडव्या बॅटनं खेळायचं होतं. अगदी आउटसाइड ऑफ द बॉल होता. त्यानंतर ऑन हो यावेळेला फक्त हलक्या हाताने ढकलून काढलाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा टीमच्या कॅप्टनला स्ट्रायकिंग एंड वरती आणलंय. एकाही धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या ही 22 या आकड्यावरती टीमची धावसंख्या आपण पाहतोय धाबकावरती. अद्यापपर्यंत अमित पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होतील. टीमचे कॅप्टन आहेत. धावा बनवावे लागतील. संघ संकटामध्ये आहे. बाहेर काढावं लागेल. याही वेळा आपण पाहतोय वा महेंद्र कॅच ऑफ द मॅच पाहायला मिळाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केली गेली. टीमचे कॅप्टन अमित दसाडे इथून पुढे मैदानाच्या बाहेर. मध्ये आपण पाहतोय दमदार दर्जेदार स्पर्धा. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 चा पर्व पहिले स्पर्धा शेवटेकडे निघाली आहे आणि सेकंड लास्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वाघोसे गावाला बिलॉंग करणारे आपण पाहतोय निलेश चालके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समोर आहेत रोहित. विकेट मिळवले त्यांनी. ओहो याही वेळ आपण पाहतोय आकुट टप्प्याचा बॉल. टिकट बाउन्सर रोहितने स्वागत केलंय अगदी निलेश यांचं. बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला महत्वाची बाब म्हणजे आणखीन एक डॉट बॉल. एक डॉट बॉल. आता इथून पुढे या फायनलच्या तिकीट पासून दूरवर जाऊ शकतात. षटकात पण पाहतो पुढचा बॉल. याही वेळेला आक्रमण करायचं होतं. प्ले अँड मिस स्वरूपाचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगल्या षटकाची उद्घोषणा करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारा संघ श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमच्या वतीने चांगली कौतुकास्पद गोलंदाजी राहिली आहे. 24 बॉलच्या अखेरीस टीमची धावसंख्या धाबावरती पाहायला मिळते म्हणजे फक्त आणि फक्त 22 आकड्यावरती. टीम मिटिंग कोणती घेऊ नका. आपण थोडे तिथे विनंती करणार. आपण इथून पुढे लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत जिथे इथून पुढे 12 बॉलचा खेळ आता या मॅच मध्ये बाकी असणाऱ्या पहिल्या 17च्या खेळामध्ये. परंतु त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सेकंड इनिंगचा खेळ आता कशा पद्धतीने पाहायला मिळेल तेही पाहावं लागणार आहे. यस थोडीशी घाई करा विनंती असणार आहे. आपण पुन्हा एकदा मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून पुढे धावा बनवणं फार गरजेचं असणाऱ्या टीमची धावसंख्या पण पाहतो ती म्हणजे 22. 12 मध्ये जवळपास आता जर पाहा गेलं तर 20 ते 25 धावा बनवणं हे फार गरजेचं असणार आहे. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती या खेळाडूचं नाव आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं ऐकलं आणि चर्चेत राहिलं ते महेंद्र अंधेरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. नावे गावाला बिलॉंग करणारे हे खेळाडू. या खेळाडूची चर्चा आता संपूर्ण आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. युवा रायगड या टीम मध्ये देखील त्यांनी स्थान मिळवलं होतं आणि त्याचबरोबर अलिबाग मध्ये जर पाहायला गेलं तर 6 मध्ये 6 षटकार लगावले होते. परंतु यावेळेला हातामध्ये बॉल आहे आणि आता गोलंदाजी करत असताना कशा पद्धतीची गोलंदाजी करतील तेही पाहावं लागणार आहे. समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज अगदी आघाडीला आले होते अजय सत्वे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेंद्र अंधेरे बाउंड ट्रॅक वरती सज्ज होतील. षटक क्रमांक 5 होते प्रारंभ. पहिला बॉल हाफ ट्रॅकवर होता. आडव्या बॅटने खेळायचं होतं. कॅच वरती आलेत खेळाडू. कॅच पकडली गेली. आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने रनिंग कॅच. आणखीन एक धक्का क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजे 6वा. इथून पुढे मैदानाच्या
आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतीये. काय गोलंदाजी राहिली आहे संपूर्ण टीमच्या वतीनं. पहिल्या षटकामध्ये रोहित आले 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर रोहन वारिक आले 3 धावा खर्च केला, 2 विकेट नावावरती राहिल्या. त्याच्यानंतर आदित्य आले 4 धावा खर्च केला, 2 विकेट. त्यानंतर रोहित गमरे पुन्हा एकदा आले 2 धावा, 1 विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळाली. यावेळेला आपण पाहतोय खोलात टाकलं होतं, आक्रमण करायचं होतं. त्याच पलीकडे आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट गेली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे आपण पाहतोय 23 आकड्यावरती 23 विथ लॉस ऑफ. आपण पाहतोय 6 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत आणि आता संपूर्ण जबाबदारी हे अगदी पाहायला गेलं ना तर 7व्या क्रमांकावरती आलेले निलेश साळके, 8व्या क्रमांकावरती आलेले आपण पाहतोय परेश सावंत यांच्या खांद्यावरती असणार आहे. शिवाय कुपन आहेत, 50 रुपयाचं कुपन आहे. अगदी 50 रुपयामध्ये सोन्याची अंगठी आणि त्याचबरोबर ॲक्वा हे तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी थोडीशी घाई करा, काही शेवटचे कुपन बाकी आहेत. व्यासपीठावरती संपर्क करा आणि त्याचबरोबर कुपन खरेदी करा अगदी फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये. जो मैदानाच्या आतमध्ये महेंद्र अंधेरे बाउंड ट्रॅकवरती पाहायला मिळतील. 1 विकेट त्यांच्याही नावावरती राहिली आहे. टीमची धावसंख्या थांबली ती म्हणजे 23 आकड्यावरती, 23-6 सध्याची परिस्थिती. चला करूयात पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. विनंती असणार आहे रोहित, आपण थोडीशी घाई करा, मॅचला सुरुवात करायची आहे. सातत्याने आयोजन कमिटीची सूचना येते. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आठव्या बॅटनं आपण पाहतोय व्हेरी मच निडेड सिक्सर. जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 आकड्यावरती. या षटकाराची खऱ्या अर्थाने गरज होती. निलेश साळके वाघोसे गावाला बिलॉंग करणारे खेळाडू षटकार ठोकलाय आणि आता अशाच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. कारण का इथून पुढे बॉलचा खेळ बाकी असेल तो म्हणजे 9 मध्ये जवळपास 20 धावा बनवावे लागतील. 50 पर्यंत मजल गाठावी लागेल. ओ हो यावेळेला आपण पाहतोय चांगला बॉल. ज्यावेळेला टप्पा थोडासा मागे खेचला घेतला आणि यावेळेला थोडासा वेग पाहायला मिळाला महेंद्र यांचा आणि वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. षटकार जरूर आला. त्याच्यानंतर कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय थोडेसे चप्पल झाले होते परंतु आउटसाइड डिओप टाकण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतायत. अतिरिक्त धाव इथे कळवतात. व्हाईट बॉलचा इशारा. 30 धाव संख्या दबावावरती पाहायला मिळते. 30 रन ऑन अ स्कोर कार्ड. चेंज ऑफ द पेस आणि त्याच वेळेला बॅट्सरला इथे फसवलंय आणि त्याच वेळेला आपण पाहतोय महेंद्रच्या अंधेरेच्या नावावरती ही दुसरी विकेट. टीमची विकेट आपल्याला जाताना मिळते म्हणजे 7वी विकेट मैदानाच्या बाहेर. ओ थँक्यू सो मच डीजे. 7वा धक्का मैदानाच्या बाहेर गेलाय. आज जो संघ ज्याने चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण घाई करायची आहे, वेळ खर्च करायचा नाहीये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. अद्यापपर्यंत 7 विकेट गेले आहेत. हाच जो संघ एस एन कलेक्शन ज्याने मागच्या संपूर्ण दिवसभरामध्ये काल दमदार बॅटिंग केली होती. जवळपास 70-80 धावा अगदी चेसही केल्या होत्या आणि त्याचबरोबर बॅटिंग करत असताना बनवल्या सुद्धा होत्या. परंतु आता कुठेतरी संकटामध्ये सापडलाय. 30-7 सध्याची परिस्थिती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय न्यू बॅटर दाखल झालेत सूरज मालोरे. हो हो याही वेळेला बॉल मिळणार नाहीये. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. महेंद्रच्या नावावरती 2 विकेट राहिल्यात. षटक क्रमांक 5 इथून पुढे येईल संपुष्टात आणि टीमची धावसंख्या थांबली आहे ती म्हणजे 30 अकरावरती. महेंद्रने धावा खर्च केला तर फक्त 8 विकेट मिळवल्या त्या म्हणजे 2 या षटकामध्ये आणि टीमची धावसंख्या 30. आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करण्यात येईल तेही पाहावं लागणार आहे. चला आपण थोडीशी घाई करूयात. जिथे आता आपण शेवटचा आणि अंतिम षटकाला इथून पुढे करणार आहोत सुरुवात. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बरेचसे गोगावले साहेब, विशालभाई टेंबे या एंडकडून गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येईल तेही पाहावं लागणार आहे. सोपं नसणार आहे कारण की आता वाऱ्याचा प्रवाह जर विचार केलात ना तर त्याच दिशेने वाहतोय. त्यामुळे आता बॅटिंगही करावी लागेल. थोडासा ॲडव्हान्टेज इथे उचलावा लागणार आहे. बॅटिंग करणारा संघ तो म्हणजे एस एन कलेक्शन गोरेगाव या टीमला. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती आलाय बाउंड ट्रॅक वरती.
पळस गावाला बिलॉंग करणारे करण माने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. करण माने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. षटकातील पुढचा बॉल, पहिला बॉल आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळायचं होतं, बॉल ट्रॅव्हल झालाय. स्कोअर लेग रिझनला आपण पाहतोय. मिडविडच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला, सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. आणि आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे उजव्या हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. त्यांच्याकडे असणार 5 बॉल. टीमची धावसंख्या 31 आकडावरती 31. 5 बॉल सगळे बाकी आहे. 5 मध्ये जवळपास 15 धावा तरी बनवाव्या लागतील. बॉलिंग अटॅक चांगला आहे ॲक्शन कलेक्शन गोरेगाव टीमकडे, परंतु धावा बनवणं फार गरजेचं असणार आहे. हा ट्रॅकर फटका फसलाय. खेळाडू वेगानं धावतोय, स्वतःच्या मध्ये कॅच घ्यायची आहे. कॉटन बॉल पाहायला मिळतोय. याही वेळेला चांगल्या पद्धतीची कॅच कंप्लीट केली गेली. धक्का क्रमांक 8वा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर. षटकाराच्या मैदानी टीमची धावसंख्या आता बघतो बॅमेचे जाऊन पोहोचली ती म्हणजे 37 आकड्यावरती 37 विथ लॉस ऑफ. आपण पाहतोय 8 विकेट. 8 धक्के मैदानाच्या बाहेर गेलेत. आणि अगदी आपण पाहतोय 10व्या क्रमांकावरती जो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला, कुरवडे गावाला बिलॉंग करणार प्रतीक पानवकर, आणि त्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या इथं बघतो ती म्हणजे 37 या आकड्यावरती. अजून इथून पुढे खेळचा बॉल बाकी असणार ते म्हणजे 3 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. षटकातील पुढचा बॉल. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय अकुट टप्प्याचा बॉल होता, परंतु यावेळेला वेगानं हाताळला गेला होता आणि त्याच वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकार जरूर आला, परंतु करणे देखील दाखवलं माझ्याकडे देखील क्षमता आहे, आणि त्या कारणाने डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. प्रतीक बॅटिंग एंड वरती पाहायला मिळतील. याही वेळेला आक्रमण करायचं होतं. आडव्या बॅटने केलेला फटका, वेगानं बॉल ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटच्या दिशेने एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न आपण पाहतोय. फेकी थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली, अगदी उंचावरती होती, आणि त्या कारणाने आपण पाहतोय 2 धावा तर कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 9वे विकेट आपण इथून पुढे मैदानाच्या क्रमांक 9 होता प्रतीक पानवकरच्या माध्यमातून. 2 धावा घेतल्या होत्या, आणि त्यानंतर मग तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये स्वतः परत मागे फिरले, आणि त्याचबरोबर यशांच्या मागे महेंद्र होते. तिथे आपल्याला पाहायला मिळेल धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर पाठवलं जावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 11व्या क्रमांकावरती आपण पाहतोय सोमेश देवगरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. या पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय तो म्हणजे शेवटचा बॉल फायनलच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय. शिर्के सरांना इन्व्हाइट करूयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तोपर्यंत ऐकूयात एक छोटासा ब्रेक.
आपण आतापर्यंत ऐकत होतात ते संजय शिंदे सर. तद्वत जाऊया मॅचकडे. 39 धावा या दरम्यानच्या कालावधीमध्ये बनल्या गेल्या एस एन कलेक्शन टीमच्या माध्यमातून आणि तद्वत मात्र 40 धावांचं लक्ष त्या ठिकाणी उभं ठेवले, समोर ठेवले टीम श्री समर्थ कृपा कुरवडे या संघासमोर. अर्थातच सेमीफायनल आणि ही सेमीफायनल असेल एक महत्त्वाची मॅच, कारण तदनंतर या स्पर्धेचा ग्रँड फिनाले अर्थातच एक जबरदस्त हाय व्होल्टेज महामुकाबला. गेली 6 दिवस ही स्पर्धा एक अप्रतिम हा कारवा त्या ठिकाणी सुरू होता. आज मात्र या स्पर्धेचा आता मात्र अंतिम चरण आणि या अंतिम चरणाकडे झुकलेल्या या स्पर्धा आपण पाहताय. एक दर्जेदार अशी ही स्पर्धा संपूर्ण मडगाव तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या व्यासपीठावरती पुन्हा एकदा मी आवर्जून उल्लेख करेल, या विभागातील एक दमदार नेतृत्व, सामाजिक कार्यामध्ये सातत्याने ज्यांचा महत्त्वाचा मोलाचा सहभाग राहिला आहे, आदरणीय आणि निश्चितच त्या ठिकाणी आदरणीय सीताराम शेठ उभारे साहेब, अगदी विशाल शेठ यांच्या बरोबरीनं आणि प्रत्येक कार्यामध्ये याही स्पर्धेकरता ज्यांचं बहुमूल्य योगदान सातत्याने लाभलंय. त्याचबरोबर ती कुणबी युवा मंचाचे सर्वेसर्वा विशालबाई टेंबे, त्याचबरोबर ती विवा कॉलेजचे सर्वेसर्वा आपण पाहताय डॉक्टर विवेक डेपे सर, हे देखील या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतील. तर या स्पर्धेला ज्यांचं महत्त्वाचं योगदान लाभलंय ते मंत्री महोदय आदरणीय दमदार आमदार भरतशेठ गोगावले साहेब देखील ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या स्वरूपात अगदी या माध्यमातून पाहत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे. एका बाजूला असेल महेंद्र द रन मशीन अंधेरे, समोर असेल अमित दसाडे. पहिला बॉल, वाह, तेज तर्रार चेंडू होता. ही बॅटल असणार आहे ना ती या दोन खेळाडूंच्या दरम्यान. ऑन स्ट्राईक आपल्याला रोहन वारिक पाहायला मिळतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती महेंद्र अंधेरे आपल्याला पाहायला मिळेल. एक दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये, एक महामुकाबला पाहायला मिळेल. अगदी एक छोटी टोटल आहे, पण ती छोटी टोटल त्या ठिकाणी डिफेन्स करण्याकरता टीम उतरले मैदानात. याही वेळेस बरकटला जाईल ऑफस्टिकच्या बरचसा बाहेरचा बॉल आणि तद्वत मात्र जर विचार केला तर वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. अर्थातच एक अवांतर धाव आणि अवांतर धावेनं या दरम्यानच्या कालावधीमध्ये अकाउंट ओपन केले जाते. जरी छोटं लक्ष असलं ना तरी मात्र त्या ठिकाणी डिफेन्स करण्याकरता संघर्ष करावा लागेल. हलक्या हाताने स्क्वेअर कट केला, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फरार होत असताना अगदी त्या ठिकाणी कार्पेटचा साह्या घेतलाय. शर्तीचे प्रयत्न दोन्हीही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर करतील, पण तद्वत मैदानाच्या आतमध्ये जिथे 2 धावा देखील रोहन आणि महेंद्र अंधेरे यांच्या माध्यमातून कंप्लीट केल्या जातील. दुहेरी धावेनं धावफलक थोडंसं पुढे सरसावलं जाईल ते 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. अगदी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय. जसजशी ही स्पर्धा पुढे सरकली जाते ना तसतसे प्रेक्षक या स्पर्धेला गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल, याही वेळेस एक पुलर लेन डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये फटका सजवलाय. कार्पेटचा साह्या, परेशची फंबलिंग आणि इथं देखील वा अलॉंग विथ द कार्पेट चेंडू सीमा पार चौकार आलाय. पहिला आहे, 40चं टार्गेट आहे, तर डिफेन्स करायचं आणि प्रोटेक्शन जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांचं देखील योगदान त्याकरता फार महत्वाचं असणार आहे. एक कोशिश करावी लागेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्हालाही ती कोशिश, ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉल वरती द्यावे लागतील. पुढील बॉल, रोहन सज्ज झालाय फेस करण्याकरता. वा, चांगला पायावरती टाकला होता वेगानं. अगदी लेग बाईच्या स्वरूपात एक धाव या दरम्यान ऍड होईल धाव फलकावरती. एक सिंगल 8 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची सुरुवात त्या ठिकाणी जरूर करून दिले रोहन वारिकनं आपल्या टीम करता, श्री समर्थ कृपा कुरवडे या संघाकरता. पण या ठिकाणी एका ब्रेकथ्रूची प्रतीक्षा आहे टीम एस एन कलेक्शन या टीमला. अर्थातच तो ब्रेकथ्रू मिळवून दिला जाईल का रोहन दसाडे याच्या माध्यमाच्या, अमित दसाडे यांच्या माध्यमातून. पुढील बॉल हलक्या हातानं स्टीअर केलं. यावेळेस मात्र अगदी ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. अल्केश त्या ठिकाणी चेंडू खाली
ट्रबल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल एक सिंगल पुन्हा एकदा अर्जित केली आहे. सिंगलनं स्कोर कार्ड पुढे जाईल तो 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातला बाकी असेल. अर्थातच अमित या गोलंदाजाचा पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि हे पॉवर प्लेचं पहिलं षटक अगदी संत गतीनं त्या ठिकाणी फेकलं जात आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी कुठलीही जोखीम हे दोन्ही बॅटर्स उचलताना पाहायला मिळत नाही. त्यांना ठाऊक आहे ही मॅच किती महत्वाची आहे. यावेळेस मात्र उचललाय पॉइंटच्या डोक्यावरून. वा, चांगली अप्परकट पाहायला मिळाली आहे. चौकार आलाय, दुसरा चौकार रोहन वारिकच्या बॅट मधून आलाय. चौकारानं षटकाची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा या स्कोर कार्डवरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. खरं तर ग्रामीण विभागातील असोसिएशन्स करता आणि असोसिएशनच्या खेळाडूंकरता या ग्रामीण प्रीमियर लीगचं त्या ठिकाणी आयोजन केलं गेलं होतं. चला स्पीडअप करा, आपल्याला अजून एक फायनल त्या ठिकाणी खेळवायची आहे. अर्थातच ही फायनल देखील आपल्याला जास्तीत जास्त 6 षटकांची खेळवता येईल. त्याकरता आपणही थोडं सहकार्य त्या ठिकाणी करायचं आहे. विनंती असेल टीम SN कलेक्शन या टीमला. षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता रोहन धसाडे त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती आले. मागच्या षटकामध्ये एक दमदार कामगिरी याही गोलंदाजांनी केली होती. भांदरे गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय, पण समोरही असेल महेंद्र अंधेरे, एक मोठं नाव या विभागातील. अगदी हकेच्या अंतरावरती असलेल्या न्हावे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अगदी अल्प कालावधीत प्रचलित झाला संपूर्ण महाराष्ट्रभर. याही वर्षीची रायगड प्रीमियर लीग ज्यांनी गाजवली, आपल्या बॅटनं साऱ्यांना वेड लावलं. बिना हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. डेंजर झोनकडे नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. अर्थातच त्या ठिकाणी तिसरे पंच सिद्धूबाजी आमचे येतील आणि तदनंतर हा निर्णय आपल्यास कळवण्यात येईल. 24 लाईव्ह इव्हेंटची टेक्निकल टीम देखील त्या ठिकाणी हे काम पाहत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि तद्वत मात्र हा योग्य निर्णय जो असेल तो निर्णय त्या ठिकाणी पंचांनी निर्णय दिलाय आणि तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. OUT आउट, डेंजर झोन कडे होता. अर्थातच रोहन वारिक चांगली फलंदाजी त्या ठिकाणी करत होता, पण एक दौचितच्या स्वरूपात मोठा धक्का टीम समर्थ कृपा कुरवडे तेरा या आकड्यावरती पहिला धक्का अर्थातच टीमनं दिलाय. रोहन धसाडे आले आणि तदनंतर मात्र एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय दौचितच्या स्वरूपामध्ये. इथून पुढे एक मोमेंटम बनवावा लागेल. हा मोमेंटम जो मिळालाय ना, तो बरकरार ठेवावा लागेल या गोलंदाजांना. थोडंसं अवघड कठीण काम आहे, पण अशक्य ते शक्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. अर्थातच अशक्य गोष्टीला देखील शक्य केलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला पार मेहनत घ्यावी लागेल. वा, अफलातून स्ट्रोक आहे. महेंद्रच्या बॅट मधून आलाय षटकार. बघा, अनेक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अगदी कार्यकारिणी कमिटीने या ठिकाणी एक योग्य निर्णय घेतला आणि या संपूर्ण कमिटीला एक चांगला हातभार लावला. मग श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन असेल, शिवप्रतिष्ठान असेल, लोणेरे गोरेगाव असेल, स्वाभिमानी इंदापूर असेल, शिवगर्जना असोसिएशन असेल, श्री छत्रपती शंभूराजे असोसिएशन असेल, या अनेक असोसिएशनचे खेळाडू मात्र इथं बहरतोय फलंदाजी महेंद्र अंधेरेची. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार.
बॉल असेल तर द्या, नाहीतर दुसरा बॉलनं मॅच चालू करा. त्या ठिकाणी मॅच बॉल. 25 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15ची गरज आहे. अगदी पहिला सामना अगदी अंश देवांश या टीमच्या समोर खेळत असताना एक कडवी झुंज दिली होती आणि एक जबरदस्त विजय त्या ठिकाणी संपादन केला होता. ती लय तो मोमेंटम त्या ठिकाणी बरकरार ठेवत असताना ऑफस्टिकच्या बराचसा भरकटलेला चेंडू, बाहेरचा एक वाईट बॉल, अवांतर बॉल या दरम्यानच्या कालावधीत 26 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 14ची गरज इथून पुढे असणार आहे टीम श्री समर्थ कृपा कुरवडे या संघाला. या व्यासपीठावरती अनेक कार्यकारी पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष समीरजी सकपाल देखील या मॅचचा आनंद घेत असताना मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी परेश सावंत आहेत. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल असताना एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये स्कोअर कार्डवरती निश्चितच अपडेट केल्या जात आहेत. गेली 7 दिवस समीर पवार अगदी ऑफलाईन स्कोरर म्हणून देखील एक चांगल्या दर्जाची कामगिरी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रोहित गमरे आणखीन एक मोठा नामचीन खेळाडू मैदानात. यावेळेस मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला होता. एक निर्धाव चेंडूची सांगता दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली संत सुरुवात केली. अगदी स्वतःवरती कंट्रोल आपल्याला पाहायला मिळाला आहे. महेंद्र अंधेरे अगदी रिदम मध्ये फटकेबाजी करतोय, फलंदाजी करतोय आणि एक चांगला विजय त्या ठिकाणी संपादन करून पुन्हा एकदा फायनल मध्ये दाखल होण्याकरता तोही सज्ज झालाय. समोरच्या दिशेने एक टॅप शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइड रिजनला एक सिंगल पुन्हा एकदा अर्जित केली जाते. सिंगलनं 28 धावा स्कोर कार्ड वरती. अर्थातच दुसऱ्या षटकाचा खेळ या दरम्यानच्या कालावधीत संपुष्टात आलाय. 14च्या सरासरीनं बनल्यात ना त्या 28 धावा. अर्थातच अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 धावांची इथून पुढे गरज असणार आहे. चला टीम मीटिंग नको एक रुपया विनंती असेल टीम SN कलेक्शन नितेश मालोरे. 12 धावांची गरज इथून पुढे टीम श्री समर्थ कृपा कुरवडे या संघाला. संघ मालक महेंद्र वाडवल, अजय बोनकर आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये एक दमदार कामगिरी केली. सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक हरल्यानंतर एक जबरदस्त फाईट दिली होती अंश देवांश फायटरच्या. अर्थातच साहिल गुडेकरनं पण त्या ठिकाणी एक अफलातून कामगिरी केली. आदित्य कालपची ती गोलंदाजी एक्स फॅक्टर ठरली या टीम करता आणि तोच संघ मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल खेळताना पाहायला मिळतोय. 12 धावांची गरज इथून पुढे टीम श्री समर्थ कृपा कुरवडे या संघाला. पुढील बॉल नितेश मालोरे याचा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न याही वेळेस असफल ठरतोय. रोहित गमरे याचा. यानंतर मात्र एक जबरदस्त महामुकाबला पाहायला मिळेल. अर्थातच थेट इंदापूर मधून आलेली अगदी जबरदस्त परफॉर्मन्स ज्या टीमने दिलाय. यावेळेस डाव्या यष्टीच्या बराचसा भरकटलेला बाहेरचा चेंडू आहे. अर्थातच एक अवांतर धाव व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 29 धावा स्कोर कार्ड वरती. 11 धावांची आता मात्र इथून पुढे गरज असणार आहे. जगदंबा फायटर्स जे फायनल मध्ये दाखल झालेत त्यांच्या अगेन्स्ट कोण खेळणार. अगदी खेळण्याकरता श्री समर्थ कृपा कुरवडे हा संघ पुढे जात असताना पाहायला मिळतंय. शॉर्ट थर्डबांध रिजन मध्ये त्या ठिकाणी अमित आहेत. कुठलीही धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 28 29 या आकड्यावरती हे धावफलक मात्र स्थिरावलेला आपण पाहतोय. समोरच्या दिशेने फटका खेळला जाईल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाहीये. वन बाउंड चेंडू ट्रॅव्हल होईल. सरळ सीमा रेषा पार चौकार येईल. आता मात्र गरज सामना जिंकण्याकरता. कोला टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिझनला त्या ठिकाणी एक सिंगल आली आहे. 6ची आता मात्र गरज असणार आहे. या मॅच मध्ये एक औपचारिकता बाकी असणार आहे आणि यानंतर या स्पर्धेचा एक महामुकाबला. अर्थातच त्या ठिकाणी खेळण्याकरता जगदंबा फायटर्स सज्ज झाले आहेत. पण तद्वत मात्र एक स्क्वेअर कट पाहायला मिळाला आणि इथं मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल. थर्ड मॅन मधून चौकार येईल. 2 धावांची गरज असणार आहे.
सामना जिंकण्याकरता, ही मॅच जिंकण्याकरता टीम श्री समर्थ कृपा कुरवडे या संघाला